काढ रे आवाज काढ. तर ह्या पिशवीत का आहे ते तर मी तुम्हाला सांगतेच. तर आज आहे पहिला दिवस. तर आज मी आली आहे गावाला, म्हणजे कोल्हापूरला आली आहे. तर माझ्या सासरी, आणि आजचा पहिला दिवस असल्यामुळे मी आज उतरल्या आम्ही लोकांनी प्लॅन केला की पहिला आपण देवाच्या दर्शनाला जाऊया, म्हणजे जे आमचं दैवत आहे तिथे. तर मी तिकडे स्टँडजवळ उतरली कोपऱ्यावर, आणि तिथे सर्व सामग्री घेतली मी, कारण का आम्ही सकाळी 9च्या दरम्यान काहीतरी चाललेलो दर्शनाला. विचार केला मग वरती काय भेटेल नाही भेटेल माहिती नाही. तर आम्ही इकडनं नारळ, तेल, अगरबत्ती, पुन्हा कापूर असं सगळं इथूनच खालूनच म्हणजे मेन रोड चालू होतं ना, तिथे एक शॉप भेटलं, त्या शॉपवरनंच घेऊन चाललेलो. हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. आता मी आलोय कोल्हापूरला. हा थांबा थांबा थांबा, गेटचं नाही घेतला. आता आम्ही आलो कोल्हापूरला. कोल्हापूर गाणं बोला. कोल्हापूर. जाधव जाधव. कोल्हापूर गाणं म्हण. चला तर आता आलो आहे आम्ही गावाला. आता आम्ही चाललोय आमच्या कुळदेवताच्या पाया पडायला, दर्शन घ्यायला. तर पहिले सुरुवात इथूनच करूया असं. आणि म्हणजे आलोय आमच्या पाहुण्यांकडे. आज आम्ही उतरलो सकाळी, त्याच्यानंतर आता आलोय दर्शन घ्यायला, आणि आता परत घरी जाऊन आहे ना, म्हणजे अजून मी बोललेली मध्येच आमचे काका, म्हणजे माझ्या सासू आईंचे काका आहेत, तर त्यांच्या आम्ही घरी आज बेत करणार आहे, तर तिथे जाणार आहे. बघू. तिथून असं ना खालून पण यायला आहे, पण आम्ही वरून आता गाडी घेऊन ना डायरेक्ट वरून आलो. असं इथे गाडी लावली आणि आता इथून उतरून चाललोय. खालून पण यायला रस्ता, ते पायऱ्या चढत. यात्रा असली की खालूनच यायला लागतं. आता यात्रा त्यामुळे आपण वरच्या साईडने आलो. हा काय. तरी आज गर्दी ना ते खूप असतात ना माणसं. तरी आता नाही तर दुपारच्याला येते ना. आम्ही आता सकाळी किती बघा, सकाळचे 10 वाजलेत, आम्ही 10 वाजता आलोय, त्यामुळे उशिरानं आता हळूहळू थोड्या वेळाने यायला लागतील, है ना हो. भरपूर लोक असतात इथे. हे बघा आमचं मंदिर, जाधवांचं मंदिर आहे ते, जाधवांचं आमच्या. छान आहे. भरपूर दिवस झाले ना. अथांग बोलत होता की गावाला जाऊया. मग आम्हाला काय मध्येच टाईम नव्हता भेटलेला, म्हणजे हे विचार केलेला ह्यांनी की येऊया, पण ह्यांच्या काय ते ड्युट्यामुळे ह्यांना सुट्टी नाही भेटत. आणि आता मी ते बसलो आहे देवाजवळ.
आणि मग आता टाईम काढला, आम्ही सवड काढली आणि मग आलो गावाला इथे. तर ह्याला पण मग विचार केला पहिलं देवदर्शनापासूनच चालू करू, मग सर 2च दिवस राहणार, जास्त दिवस नाही. मग आता देवाच्या दर्शनाला आलो इथे आणि आता ह्याच्यानंतर जाणार आम्ही आमच्या पाहुण्यांकडे. इथे ते काका आजोबा आहेत, ते मी बाबा बोलते त्यांना, बाबा आणि आई. तर मग त्यांच्याकडे जाणार, मग तिथे थोडंसं खाणार पिणार आणि मग दिवस बघू, तिथे दिवस स्पेंड करणार आहे. त्याच्यानंतर मग जाऊन भेटून येऊ सगळ्यांना आणि त्याच्यानंतर मग बाबू हे बघा इथे बसले दोघं जण शांत देत. गावाला यायचंय, गावाला यायचंय, गावाला यायचंय, आता आमचं तेच चालू होतं, गावाला जायचंय, गावाला जायचंय, गावाला आलाय, गावाला फायनली. बरं वाटतंय जरा, मी पण बसलेली शांत, छान वाटतं. ते बसतो आणि मग थोड्या वेळ निघू. आता थोड्या वेळ बसलो वगैरे, आता चाललो आहे. पण इथे ना कोंबडे आहेत 2, तर 2-3 आहेत, तर ते 3 कोंबडे ओरडत आहेत. ते त्यांना ते शांत बसलेला का सांगायला यांना सांगतोय की आवाज काढून दाखव. ते कोंबड्या लागतं, आवाज काढून दाखव परत. आता बोलायला त्याला मज्जा येते. त्यामध्ये परत ओरडणार, नको ए ओरडू नको, मी सांगते तुला, ओरडू नको, नको ओरडू, आवाज नको काढू. सांगितलं नाही काढणार आवाज. का काढणार? तो मम्माचा ऐकतो का आतांचा ऐकतो बघूया ना. बाबू तू शहाणा आहे ना, गुड बॉय आहे ना तू आवाज नको काढू. हा बघितलंस, मम्माचं ऐकलं, मग मम्माचं ऐकलं नाही आवाज काढला. बघ तो गुड बॉय आहे, तो ऐकतो मम्माचं. बघ आवाज नाही काढला त्याने. काढला का आवाज? काय आता तू बोल बघ्या, तू बोल आता. अरे खरंच तो गप बसला रे. काढ रे आवाज काढ. बाई बाई खरंच तो गुड बॉय झालाय, गुड बॉय आहे खरंच तो. आवाज मी बोलली शांत बस, शांत बसला आणि आवाज काढ हा बोलला तर लगेच काढला. काय पाहिजे तुला? कुकू? तू इथेच राहा, मग तुला कुकू पाहिजे तर चालेल ना. हा गड आम्हाला चढायचा आहे वरती, जास्त पायऱ्या नाहीयेत. चला आता आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि आता मी निघालो तिथून. आणि खरंच असं म्हणजे देव आहे ना, हा जागृत देवस्थान आहे हे इकडचं गावातलं. चांगलं म्हणजे खरं असं बघायला गेलं तर हे एक वेतोबा आहे ना, म्हणजे काय माहीत नाही तुम्ही लोकांना काय पटेल नाही पटेल, तर मी कोकणातले त्यामुळे माझ्या मते तरी म्हणजे माझ्या ह्याच्याने अनुभवाने सांगते की प्रत्येक ठिकाणी देव एकच असतो पण नावं वेगवेगळी असतात. तर हेच देव आहे ना आमच्या इथे वेतोबा नावाने ओळखलं जातं असं. तर आमच्या इथे म्हणजे ह्या देवाला खरंच खूप मोठा मान आहे आणि इथे सुद्धा खूप जागृत देवस्थान म्हणून आहे. तर खूप जण इथे दर्शनाला येतात. आता हळूहळू ना गर्दी जमायला लागली आहे आणि सकाळी आलो कसं सकाळी लोकांची शेताची कामं असतात, ऊसाला पाणी वगैरे सोडायचं असतं, तर ती कामं आटपून ते लोक मग दुपारी येतात देवाला दर्शनाला. असं नाही की कधीतरी एक वार असतो म्हणून, तर एव्हरी डे लोक येत असतात. आणि इथे हे तळ आहे, हे पाण्याचं खूप मोठं तळ आहे. पावसात तर खूप पाणी भरतं इथे या बाजूला पण भरतं, त्या बाजूला पाणी नाही आहे, इथे पण भरतं पाणी खूप. तर आता तेच सांगायचं आहे की झालं दर्शन. आता लास्ट आम्ही एवढं आलो ना, 1-2 टाईम तर आम्हाला दर्शनाला यायला नाही भेटलं. तर आज बोललो आज काही करून सकाळी लवकर उठलं ना, पहिला इथे तिथे दौऱ्यावर जायच्या आधी देवाच्या पाया पडायला जायचं. आणि आमचे दौरे काय भरपूर असतात, आमची माणसं आहेत, दौरे म्हणजे आमची माणसं आहे, त्या माणसांच्या घरी जावं लागतं. कसं जाऊ दे, मला नाही काय बोलायचं दुसरं, ठीक आहे. आता आम्ही जातो आणि मग तिकडचे पुढे पण व्हिडिओ दाखवेन तुम्हाला, कोणाकोणाच्या घरी जाणार आहे मी, आमच्या पाहुण्या मंडळीच्या, पाहुण्या बायकाच्या, आणि सगळं दाखवेन, जेवढं दाखवता येईल तेवढं शेअर करेन तुमच्यासोबत गोष्टी. तर आता आम्ही आलो आहे बाबांनी आईंच्या घरी, म्हणजे हे माझ्या सासूआईंच्या म्हणजे माहेरच आहे, त्यांच्या काकांचं घर आहे हे. तर आम्ही तिथे येतो असं म्हणजे आलो गावाला का त्यांना भेटायला येतो. आवडतं मला
इकडे यायला. आणि हे त्यांच्या घराच्या बाहेरून छान असा मोठा व्ह्यू दिवसं, हवा एकदम छान खेळतीये कारण की ती शेती असल्यामुळे कसं एकदम छान ओपन वाटतं असं. आणि हे त्यांचं घर आहे, मला खूप आवडतं इथे यायला आल्यावर. आणि मग मला असं शेताचा भाग असतो ना घराच्या आसपास, तर ते वातावरण मला खूप आवडतं. किंवा झाडी झुडपं असतात घराच्या अवतीभोवती, ते सुद्धा मला खूप आवडतं. आणि आज घरी आहे ना मटणाचा बेत आहे. तर गावच्या मटणाची चव आहे ना एकदम भारीच असते. तर इथे तांबडा बनवला आहे, मटणाचा रस्सा, तांबडा रस्सा. आणि तिथे मटणाचं सुक्कं बनवतात आई आणि मामी, तर त्या दोघीजणी ते बनवतात. आणि ह्या टोपामध्ये ना मी बिर्याणी बनवली आहे. तर माझं काम करून मी बाजूला झालेली आहे आणि आता आई आणि मामींचं काम चालू आहे. तर हे सर्व आम्ही इथे हे लोक बसलेले. त्याच्यानंतर मग आम्ही थोडा टाईमपास वगैरे करून गप्पा मारून मग जेवण झाल्याच्यानंतर सगळे फॅमिली लंच करायला बसलो आहे. आणि हे असं फॅमिलीसोबत बसणं खरंच खूप भारी वाटतं. ओकेशनली असं का असे ना, आपण कधीतरी एकत्र आलो, तो गोडवाच लय भारी असतो.